नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ऑब्सेशन या चित्रपटाची गोष्ट। 2026चा तो हॉरर सिनेमा ज्याने अख्ख्या जगाला अक्षरशः झपाटून टाकलाय। फक्त काही लाख डॉलर्सच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा आज कोट्यावधीची कमाई करतोय आणि थिएटरमध्ये प्रेक्षक भीतीने खुर्चीवरून उडी मारतायत। हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम हॉरर मूवी मानला जात आहे। खरं तर या चित्रपटाची संकल्पनाच खूप खास आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सिनेमाबद्दल सविस्तर बोलणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा चित्रपट ऑब्सेशन। या कथेत 4 मित्र आहेत। बॅरन बेली, ज्याला सगळे प्रेमाने बेअर म्हणतात, निकी फ्रीमन, बेअरचे एकतर्फी प्रेम, पण अजूनही तिला प्रपोज करण्याची त्याच्यात हिंमत आलेली नाही। मग आहेत इयान आणि सारा, जे या दोघांचे मित्र आहेत। हे चौघेही एकाच म्युझिक स्टोअरमध्ये काम करतात, ज्याचं नाव आहे कॅसल्स म्युझिक। हे दुकान प्रत्यक्षात साराच्या वडिलांचंच आहे। एके दिवशी दोन्ही मित्र बेअर आणि इयान एका डायनरमध्ये बसलेले असतात, जिथे बेअर एका वेट्रेस बरोबर सराव करत असतो की निकीला तो कसा प्रपोज करेल। या सरावादरम्यान बेअर सांगतो की जेव्हा तो या शहरात नवीन होता आणि नंतर जेव्हा त्याची आजी केली तेव्हा निकीने त्याला साथ दिली होती। खरं तर बेअरला खूप काळापासून निकी आवडते। बेअरचं हे भावुक बोलणं ऐकून वेट्रेस गहिवरते, पण बेअरचा मित्र इयान म्हणतो की हे सगळं इमोशनल बोलणं खूपच उलटी येण्याजोगं आहे। इयान सुचवतो की बेअरने निकीला चिडवलं पाहिजे, कारण मुलींना असंच बिनधास्त वागणारी मुलं आवडतात। वेट्रेसचं मत होतं की कदाचित बेअरने निकीला काहीतरी गिफ्ट द्यावं। इयान वेट्रेसचं म्हणणं झिडकारून तिला जायला सांगतो। मग तो सुचवतो की बेअरने निकीला फ्रिकी निकी म्हणावं, कारण या नावाने निकीला चिड येते, कारण लहानपणी तिला याच नावाने चिडवलं जायचं। बेअर ठरवतो की तो इयानच्या ट्रिव्हिया नाईटलाच निकीला विचारेल। यावर इयान म्हणतो की बेअरने कधीही निकीला प्रपोज करावं, पण ट्रिव्हिया नाईटला नको, कारण आठवड्यातील ती त्याची सर्वात आवडती रात्र असते। ती रात्र खराब करू नकोस आणि तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, कधीही कर, असं इयान म्हणतो। बेअर हे मान्य करून घरी परततो। घरी त्याला कळतं की त्याची पाळीव मांजर मरण पावली आहे। घरात ठेवलेलं विषारी औषध पिऊन ती गेलेली असते। बेअर लगेच तिचं शरीर जपून ठेवतो, घर स्वच्छ करतो आणि मग रडू लागतो। यानंतर तो बेडवर पडून निकीचा प्रोफाईल पाहू लागतो आणि तितक्यात निकीचा फोन येतो। निकी विचारते की तो आज रात्री तिला भेटायला कधी येणार। बेअर सांगतो की तो आज येऊ शकणार नाही। तो निकीला मांजरीबद्दल काही सांगत नाही। निकीला याची कल्पना नसल्याने ती वारंवार यायचा आग्रह करते। बेअर नकार देत असताना निकी अचानक सांगते की ती म्युझिक स्टोअरची नोकरी सोडणार आहे। हे ऐकून बेअरला धक्का बसतो, कारण तिथे तर बेअर निकीला रोज भेटत असतो। जर निकीने नोकरी सोडली तर तो तिला कधी आणि कुठे भेटणार। म्हणजेच आता बेअरकडे निकीला प्रपोज करायला जास्त वेळ उरलेला नसतो। त्यामुळे तो पार्टीला यायला तयार होतो। बेअर एका अँटिक दुकानात जातो, जेणेकरून तो निकीला काही भेटवस्तू देऊ शकेल। तिथे बेअरला काही गोष्टी विचित्र वाटतात। तितक्यात त्याचं लक्ष दुकानाच्या एका विशिष्ट कोपऱ्याकडे जातं, जिथे वन विश विलो नावाची वस्तू त्याला दिसते। ही वस्तू अशी काम करते, तुम्ही एक इच्छा म्हणजेच विश मागायची आणि आतली विलो म्हणजे लाकडाची काडी तोडायची की तुमची इच्छा पूर्ण होते। बेअर ती वन विश विलो घेऊन दुकानदाराकडे जातो। ती सांगते की हे उत्पादन खूपच लोकप्रिय आहे आणि सूचकपणे इशारा देते की इच्छा मागितल्यानंतर तक्रार घेऊन परत येऊ नकोस, कारण बरेच लोक ती विकत घेतात, इच्छा मागतात, ते अनेकदा तक्रार करत परत येतात की गोष्टी बिघडत चालल्या आहेत। बेअर याकडे दुर्लक्ष करतो आणि ती वस्तू विकत घेतो। त्यानंतर बेअर आपल्या 3 मित्रांना पबमध्ये भेटतो। इथे सगळे ड्रिंक्स घेत असतात। या सगळ्या दरम्यान बेअर वारंवार प्रयत्न करत असतो की निकीला मनातलं सांगायचं, पण त्याची हिंमत होत नसते। शिवाय सारा किंवा इयान सतत मध्ये व्यत्यय आणत असतात। एका क्षणी हे चौघं प्रोस्ट करतात आणि बेअर तो प्रोस्ट आपल्या मांजरीसाठी करतो। इतर कोणी लक्ष देत नाही, पण सारा लगेच विचारते की त्याने मांजरीसाठी प्रोस्ट का केला। बेअर त्याला सांगतो की त्याची मांजर आता या जगात नाही। हे ऐकून सारा त्याला मिठी मारून सांत्वन करते। इथे आणखी एक गोष्ट समोर येते। साराच्या वडिलांच्या दुकानात ड्रॉवर मध्ये एक बंदूक ठेवलेली असते आणि ही गोष्ट चौघांनाही माहित असते। ही गोष्ट लक्षात ठेवा, याचा उपयोग पुढे कथेत होणार आहे। इयानला वाटतं की पार्टी सुरूच राहावी, पण निकीला घरी जायचं असतं। बेअर म्हणतो की तो निकीला घरी सोडेल। यावर इयान गमतीत म्हणतो, आपल्या मैत्रिणीची काळजी घे, आणि हे ऐकून निकी भडकते। म्हणजे कदाचित निकी बेअरला तशा प्रकारे आवडत नसावी। असो, बेअर निकीला कारमध्ये तिच्या घरी सोडायला निघतो। वाटेत निकी सांगते की ती नोकरी अशासाठी सोडते की तिला एक पुस्तक लिहायचं आहे। बेअर विचारतो, कथा रोमांसवर आहे का? निकी नकार देत सांगते की लव्ह स्टोरी आहे। वर पाहता रोमांस आणि लव्ह स्टोरी एकच गोष्ट वाटते। हे बेअर बोलूनही दाखवतो, पण निकीच्या मते या दोघात फरक आहे। आता दोघेही घरापर्यंत पोहोचतात। निकी सांगते की साराला तू म्हणजेच बेअर खूप आवडतो आणि ती त्याच्याबद्दल विचारपूस करत होती। बेअर म्हणतो, नाही, सारा फक्त एक चांगली मैत्रीण आहे, मी तिला फक्त मैत्रीच्या नजरेने बघतो। आता बेअर निकीला काहीतरी सांगणार असतो, तिला काहीतरी द्यायची गोष्ट काढतो आणि यामुळे निकी नर्वस होते, इतकी की ती तिथून निघून जायला लागते। बेअर हिंमत गोळा करून प्रपोजलच्या विषयाकडे वळतो, पण नीट बोलत नाही।
फक्त वातावरण तयार करत राहतो. निकी त्याचं बोलणं तोडत राहते. बेअर तिला फ्रिकी निकी म्हणतो. इयानने सुचवलं होतं ना. आणि यावर निकी भडकून सांगते की तिला या नावाने हाक मारू नकोस. एका क्षणी निकीच स्वतः बेअरला विचारते, तुला मी आवडते का? असं काही असेल तर आताच सांग. पण बेअर इतका नर्वस झालेला असतो की तो नकार देतो. निकी मग आपल्या घरी निघून जाते. निकी गेल्यावर बेअरला खूप विचित्र वाटतं, कारण तो निकीच्या प्रश्नाला हो सुद्धा बोलू शकला नव्हता. मग पूर्ण प्रपोजल तर कसं करणार? निराशेत बेअर 1 विश विलो काढतो आणि म्हणतो, माझी इच्छा आहे की निकी या संपूर्ण जगात मला सर्वात जास्त प्रेम करेल. आणि तो विलो तोडतो. बेअर असं करताच आपल्याला दिसतं की निकी तिच्या घराबाहेर उभी आहे. इतकंच नाही तर ती चालत परत बेअरच्या कारजवळ येते. निकी विचारते की तू माझ्यासाठी काहीतरी आणलं होतंस ना? बेअर सांगतो की हो आणलं होतं, पण घरी विसरलो. मग निकी विचित्रपणे म्हणते, माझी मांजर मरण पावली. जी की प्रत्यक्षात आपल्याला माहितीये की ती बेअरची मांजर मेलेली असते. पण लगेच स्वतःला दुरुस्त करत ती म्हणते, हो तुझी मांजर गेली, जे तिला साराकडून कळालं. निकी बेअरला घरी बोलावते, जेणेकरून ती त्याच्या मांजरीच्या नुकसानाबद्दल त्याचं सांत्वन करू शकेल. आणि एक क्षणानंतर निकीलाही थोडी शुद्ध येते आणि ती म्हणते, इथे खूप विचित्र गोष्टी घडत आहेत. मग पुन्हा निकी विचित्र वागू लागते आणि बेअरच्या कारमध्ये जाऊन बसते. मग ती सांगते की तिच्या वडिलांना कॅन्सर झालेला आहे, त्यामुळे ती खूप अस्वस्थ आहे आणि म्हणून तिला घरी जाणं शक्य नाही. यावर बेअर तिला आपल्या घरी घेऊन जातो. हे घर बेअरला त्याच्या आजीकडून वारशाने मिळालेलं असतं. मग निकी बेअरला सोबत झोपण्याचा आग्रह करते. हे बेअरला थोडं विचित्र वाटतं, पण तो तयार होत. मग बेअर घाबरत घाबरत बेडवर जातो आणि निकी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. पण अचानक निकीला काहीशी शुद्ध येते आणि ती मागे सरकते. यामुळे बेअरही घाबरून तिच्यावर आरोप करतो की तिनेच झोपायला बोलवलं होतं. निकी लगेच माफी मागते आणि सांगते की तिला पॅनिक अटॅक सारखं काहीतरी झालं होतं. मध्यरात्री बेअर आपल्या कम्प्युटरवरती शोधू लागतो की हा 1 विश विलो खरंच काम करतो का? इंटरनेटवर काही लोक लिहितात की हे सगळं फसवणूक आहे, तर काहींचं म्हणणं होतं की हे खरोखर काम करतं. एकाने लिहिलं होतं की त्याची आई आयुष्यभर सामान्य दिसत होती, पण विश मागितल्यानंतर ती खूप सुंदर दिसू लागली. तितक्यात निकी उठते आणि बेअरला बेडवर बोलावते. दुसऱ्या दिवशी सकाळी बेअरला दिसतं की निकीने त्याच्या मृत मांजरीच्या शरीराचा एक प्रकारचा फ्युनरल आयोजित केला आहे. ही गोष्ट बेअरला अजिबात आवडत नाही. तो निकीला याबद्दल विचारतो आणि निकीलाही आपली चूक समजते. यानंतर निकी आणि बेअर एकत्र कामावर जातात. तिथे बेअर आपला मित्र इयानला सगळं सांगतो की निकीच्या वडिलांना कॅन्सर आहे असं म्हणाली. इयानसाठी हे सगळं खूपच आश्चर्यकारक होतं. या दरम्यान इयान आणि बेअरच्या लक्षात येतं की निकी विचित्र पद्धतीने स्मित करत सतत बेअरकडे बघत राहते. यावर इयान म्हणतो की कदाचित निकी पुन्हा ड्रग्ज घेऊ लागली आहे, जी ती आधीही घेत होती, आणि यामुळेच तिचे वर्तन असं झालं असावं. संध्याकाळी काम संपल्यावर इयान निकीला त्याच्या कारमधून घरी सोडायला जातो आणि बेअरसाठी हे एक प्रकारे दिलासा असतो. बेअर घरी जाऊन शोध घेऊ लागतो की ड्रग्सचे साईड इफेक्ट्स इतके भयंकर असू शकतात का? तितक्यात त्याच्या घराची घंटी वाजते. निकी परत बेअरच्या घरी आलेली असते. काल रात्री विचित्र वागल्याबद्दल ती आधी माफी मागते. मग सांगते की ती त्याला दोष देत नाही, की त्याने तिचा फायदा घेतला. हे ऐकून बेअर एकदम स्वतःला वाचवत म्हणतो, मी तुझा फायदा वगैरे घेतला नाही. निकी म्हणते, हो हो, मी म्हणत नाहीये की तू फायदा घेतलास. मग निकी सांगते की ती काही काळापासून बेअर तिला आवडू लागला आहे आणि बेअरही मान्य करतो की त्याला निकी आवडते. मग दोघं अधिकृतपणे रिलेशनशिपमध्ये येतात आणि काही दिवसातच त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांना त्यांच्या नात्याबद्दल कळतं. पण इथे विचित्र गोष्ट अशी होती की निकी बेअरबद्दल खूपच ऑब्सेस झालेली होती. दोघं एकत्र मूवी बघत असतानाही निकी फक्त बेअरलाच बघत बसायची. आता बेअर आणि निकी डिनर डेटवर असतात. या दरम्यान बेअरला इयानचे 2 कॉल्स येतात, ज्यामुळे निकी थोडी इरिटेट होते. शेवटी बेअर कॉल घेतो आणि इयान सांगतो की त्याने निकीच्या वडिलांबद्दल चौकशी केलेली आहे आणि निकीचे वडील पूर्णपणे तंदुरुस्त आहेत, रोज ऑफिसला जातात. आणि निकी अचानक बेअरच्या प्रेमात पडण्याच्या काही दिवस आधीच ती साराला सांगत होती की ती बेअरला मित्र किंवा भावासारखं मानते. थोडक्यात इयान इशारा देत असतो की इथे काहीतरी गडबड आहे. हे ऐकून बेअरला धक्का बसतो. कॉलनंतर तो डिनर टेबलवर परततो. निकी बेअरसाठी एक गिफ्ट आणलेली असते, टायगर्स आय, आणि तिचं म्हणणं असतं की यामुळे बेअरचा आत्मविश्वास वाढेल. पण बेअरच्या डोक्यात हाच विचार असतो की निकी त्याच्याशी वडिलांबद्दल खोटं बोलली का? तो थेट विचारतो, तुझे वडील खरंच आजारी आहेत का? या प्रश्नावर निकी एकदम मोठमोठ्याने ओरडू लागते आणि रडू लागते आणि संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये तमाशा करते. बेअर तिला शांत राहायला सांगतो आणि निकी पुन्हा पुन्हा म्हणते की बेअर हा विषय काढून एवढी चांगली डेट का खराब करतोय. बेअर घाबरून म्हणतो की तो आता याबद्दल बोलणार नाही आणि विषय संपला. हे ऐकून शेवटी निकी शांत होते. रात्री 3:45 वाजता बेअरला जाग येते. निकी तिच्या बेडवर नसते. उलट ती अंधारात एका विशिष्ट जागी उभी राहून बेअरकडे एकटक बघू लागते. निकी अतिशय विचित्र हालचाली करत असते आणि तिने बेअरचा स्वेटरही घातलेला असतो. बेअर तिला झोपायला सांगतो, पण निकी एकदम ओरडून सांगते की बेअर तिच्यावर तितकं प्रेम करत नाही जितकं ती त्याच्यावर करते. मग निकी बेअरला झोपायला सांगते, जेणेकरून ती त्याला झोपलेलं बघू शकेल. बेअर इतका घाबरलेला असतो की तो झोपण्याचं नाटक करतो आणि निकी विचित्रपणे हालचाल करत एक फुलदाणी घेऊन इकडे तिकडे फिरू लागते. बेअर तिला झोपण्याची विनंती करतो आणि शेवटी निकी बेडवर झोपायला येते. बेअर थोडा वेळ थांबतो आणि हळूच बेडवर उतरण्याचा प्रयत्न करतो, पण तो हलताच निकी एकदम मोठ्याने ओरडते, थांब, आणि बेअर इतका घाबरतो की तो गुपचूप निकी सोबत झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी तयार होताना बेअरच्या लक्षात येतं की त्याचे केस थोडे कापलेले आहेत. हे निकीचंच काम आहे हे त्याला कळतं आणि तो तिच्याशी याबद्दल विचारतो. निकी शांतपणे त्याचं बोलणं ऐकते आणि वचन देते की ती आता असं वागणार नाही, केस कापणार नाही.
रात्री विचित्र हालचाली करणार नाही. बेअरला वाटतं की चला आता निकी सामान्य वागते, गोष्टी सुरळीत झाल्या. पण जेव्हा बेअर दाराकडे वळतो तेव्हा त्याला दिसतं की संपूर्ण दारावर भरपूर टेप लावलेले आहेत. जणू निकीला वाटतच नाही की बेअरने कामावर जावं, घराबाहेर पडूच नये. बेअर हा टेप केलेला दरवाजा उघडण्यासाठी झगडत असतो आणि निकी म्हणते की जर दरवाजा उघडत नसेल तर आज कामावर जाऊच नकोस. पण बेअर पूर्ण ताकद लावून दरवाजात उघडून कामावर पळतो. निकीला त्या दिवशी सुट्टी असते. बेअरच्या जाण्यानंतर निकी विचित्रपणे स्मित करत त्याला निरोप देते आणि तो गेल्यानंतरही ती त्याच स्मित हास्यासह पोजमध्ये पुतळ्यासारखी उभी राहते. बेअर कामावर जातो. निकीने त्याच्यासाठी लंच बॉक्सही पॅक केलेला असतो, ज्यात खाण्यासोबत 2 फोटोही असतात. एका फोटोत बेअर असतो ज्यावर निकीने हृदयाचं चिन्ह काढून काहीतरी लिहिलेलं असतं. दुसरा फोटो निकी आणि बेअर दोघांचा असतो. तो फोटो निकीने बेअर झोपलेला असताना काढलेला असतो, ज्यावर लिहिलेलं असतं ती मी नाही. दुकानात सारा त्याला विचारते की तो काय बघतोय आणि बेअर सांगतो की हा त्याचा आणि निकीचा इन्साइड जोक आहे. याच वेळी तो साराला विचारतो की निकीने खरंच तिला सांगितलं होतं का की ती बेअरला फक्त मित्र किंवा भावासारखं बघते. हा प्रश्न ऐकून सारा भडकते आणि म्हणते की जर इयान तिच्या गोष्टी बेअरला सांगत असेल तर ती इयानचं रहस्य उघड करेल. पण याआधीच सारा इयानबद्दल काही सांगणार तितक्यात दुकानाचे मालक म्हणजेच साराचे वडील येतात एक पत्र घेऊन. या पत्रातील मजकूर वाचून सारा अस्वस्थ होते, कारण ती आर्ट स्कूलसाठी अर्ज करत होती आणि हे पत्र तिच्या अर्जाचा निकाल घेऊन आलेलं असतं, स्वीकृती की नकार. आतापर्यंत साराला सगळ्या स्कूलमधून नकारच मिळालेला असतो आणि आजचं पत्रही नकाराचंच होतं. बेअर लगेच साराचं सांत्वन करतो आणि ती त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते. आपल्याला कळतं की आता फक्त एकच आर्ट स्कूल शिल्लक आहे. बेअर गमतीत म्हणतो की तो साराला त्याच्या शरीरावर टॅटू बनवून देईल, कारण सारा कलाक्षेत्रात असल्यामुळे स्वतःही खूप टॅटू ठेवते. शिफ्ट संपल्यावर बेअर घरी जाण्यासाठी निघतो तेव्हा इयान त्याच्या कारमध्ये येतो. इयान म्हणतो की निकी बाबत काहीतरी गडबड आहे आणि बेअर काहीतरी लपवतोय. इयान इथपर्यंत म्हणतो की कदाचित बेअर निकीचा फायदा घेतोय. बेअर असं भासवतो की निकी अगदी ठीक आहे, फक्त थोडी ड्रग्सच्या प्रभावाखाली होती. पण इयान हे मानायला तयार नसतो. इयान काही कारणास्तव हे सिद्ध करण्यासाठी खूपच आग्रही असतो की निकी काहीतरी विचित्र करते. इयान सांगतो की आज रात्री त्याच्याकडे पार्टी आहे, ज्यात त्याने बेअर आणि निकी दोघांनाही बोलवलेलं नाही, कारण हे दोघं एका क्षणासाठी एकमेकांपासून वेगळे राहत नाही आणि खूपच विचित्र वागतात. इयान म्हणतो की जर बेअर एकटा पार्टीत येऊ शकत असेल तर त्याला आमंत्रण आहे. निकीला सांग की ही फक्त बॉईज नाईट आउट आहे आणि बघ निकी त्याला जाऊ देते का. इयान म्हणतो की तो साराला सुद्धा नको येऊ असं सांगेल, जेणेकरून ही खरोखरच बॉईज नाईट राहील. बेअर सहजपणे म्हणतो की तो निकीशिवाय पार्टीत येईल, काही अडचण नाही. इयानला सोडल्यावर बेअर घरी जाण्याचा विचार करतो, पण तितक्यात त्याचं लक्ष वन विश विलो या बॉक्सवर जातं. त्यावर लहान अक्षरात लिहिलेलं असतं की जर अडचणी किंवा प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवर कॉल करा. बेअर लगेच त्या नंबरवर कॉल करतो आणि पलीकडून एक माणूस उचलतो. बेअर सांगतो की त्याला त्याची इच्छा बदलायची आहे, रद्द नाही, फक्त काही छोटे बदल करायचे आहेत. फोनवरचा माणूस स्पष्टपणे सांगतो की इच्छेत कोणतेही बदल करता येत नाहीत. यावर बेअर म्हणतो मग माझी इच्छाच रद्दच करा, कारण मी इच्छा मागितली होती की निक्कीने मला सर्वात जास्त प्रेम करावं, पण आता हे प्रेम एका सापळ्यासारखं बनलंय, खूपच विचित्र झालंय. हे ऐकून फोनवरचा माणूस सांगतो की इच्छा रद्दही करता येत नाही आणि निकी तोपर्यंत अशीच राहील जोपर्यंत बेअर जिवंत आहे. इतकंच नाही तर तो माणूस म्हणतो की बेअरची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी निकीची काळजी घ्यावी, ती कशीही असली तरी, कारण निकी अशी स्वतःमुळे झालेली नाही. मग तो माणूस विचारतो तुला निकीचा आवाज ऐकायचाय का, आणि मग फोनवर आपल्याला निकीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो. यामुळे बेअर घाबरून फोन कट करतो. आपल्याला स्पष्टपणे समजतं की निकीच्या आत कोणीतरी दुसरी व्यक्ती आलेली आहे आणि खरी निकी अजूनही तिच्या शरीरात कुठेतरी दबलेली आहे आणि ती क्षणाक्षणाला गुदमरत असेल, जणू 2 जीव. हे असं समजू शकतो की जणू तुम्ही स्वतःच्या शरीरात कैदी बनला आहात आणि तुमचं शरीर दुसरं कोणीतरी कदाचित तुमची दुसरी जाणीव चालवत आहे. तुम्हाला सगळं समजतंय पण काही करू शकत नाही. आणि हे सगळं कोणामुळे झालं? अर्थातच बेअरमुळे, कारण त्यानेच ही इच्छा मागितली होती. बेअर घरी जातो, जिथे निकी अजूनही तशीच हसत त्याच जागी उभी असते. निकीची ही वाईट अवस्था बघून बेअर घाबरतो. निकी सांगते की ती लगेच आंघोळ करेल आणि सगळं स्वच्छ करेल. निकी आंघोळीला जाते आणि निकीच्या शॉवरचा आवाज सतत येत असतो. पण जेव्हा बेअर सांगतो की तो आज बॉईज नाईटसाठी इयानच्या घरी जाण्याचा विचार करतोय तेव्हा शॉवरचा आवाज थांबतो आणि निकीचं नाटक सुरू होतं. निकी ओरडते आणि म्हणते जर सारा पार्टीत येते तर मी का नाही येऊ शकत. मग म्हणते तू एकटाच जा, मी येणार नाही. यामुळे परिस्थिती खूप तणावपूर्ण होते आणि शेवटी बेअर म्हणतो ठीक आहे, तूही माझ्यासोबत पार्टीत ये. त्यामुळे निकी बेअर सोबत इयानच्या पार्टीत जाते आणि खरं तर पार्टीत मुलीही असतात, त्यामुळे ही काही खरी बॉईज नाईट नसते. सगळे काही खेळ खेळत असतात, जिथे प्रत्येक ब्लॉक काढल्यावर त्यावर लिहिलेले डेअर पूर्ण करायचे असते. एक जण डेअरनुसार बेअरशी जागा बदलून निकीच्या शेजारी जाऊन बसतो, ज्यामुळे निकी नाराज होते. या परिस्थितीत कोणी एक साधा जोक जरी केला तरी सगळे हसतात, पण निकी इतकी हसते की सगळे गप्प होतात तरी ती हसत राहते. तिथे उपस्थित सगळेच थोडे अवघडतात. बेअरची पाळी येते, ज्यात त्याला त्याच्या डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला किस करायचं असतं. बेअरच्या डाव्या बाजूला सारा बसलेली असते आणि यावर निकीची प्रतिक्रिया खूपच भयंकर असते. ती जाऊन साराचा स्टूल मागे सरकवते
स्पष्टपणे नाराज दिसते आणि स्वतः बेअरच्या डाव्या बाजूला जाऊन बसते. मग ती बेअरला किस करण्याची सारखी पोज बनवते आणि शेवटी बेअरला किस करावंच लागतं. मग निकी म्हणते, कोणालाच समजू शकणार नाही मी तुझ्यावर किती प्रेम करते. सगळं संपून जाईल पण त्यांना याची जाणीवच होणार नाही. हे ऐकून सगळे गप्प होतात. मग निकी म्हणते, नाही मी हे सगळे गमतीत बोलत होते. मग म्हणते, नाही मी गमतीत बोलत नव्हते. परिस्थिती खूप विचित्र होती. निकी ओरडू लागते आणि अचानक ती भानावर येते, म्हणजे खरी निकी. मग ती म्हणते, मीही नाही, हे काय चाललंय, मला उत्तर हवंय. मग निकी बाटली फोडून स्वतःच्याच तोंडावरती जखम करून घेते आणि पुन्हा एकदम निकी बदलते. जखमी होऊनही निकी हसत असते आणि आतापर्यंत सगळेच घाबरलेले असतात. यावर बेअर जखमी निकीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटल बाहेरही निकी इतक्या विचित्र आणि भीतीदायक पद्धतीने नाचत असते की हॉस्पिटलवाले तिला दाखल करून घ्यायला नकार देतात. आतापर्यंत बेअरला समजून चुकलेलं असतं की निकी आता आपल्याला हवी होती तशी नाही, म्हणून तो निकीला विनंती करतो की ती एका रात्रीसाठी तिच्या घरी जाऊ शकते का, कारण त्याला थोडी स्पेस हवी होती. हे ऐकून निकी ओरडू लागते आणि म्हणते की बेअर तिच्यावर प्रेम करत नाही. बेअर तिला विचारतो की ती आधीसारखी का वागत नाही. यावर निकी ओरडून सांगते की ती जुनी निकी बनूच शकत नाही. म्हणजे आता हे स्पष्ट झालंय की एका शरीरात दोन निकी आहेत. एक जी मूळ निकी होती जी आता पूर्णपणे बदललेली आहे आणि दुसरी निकी जी बेअरने इच्छा मागितल्यानंतर वरचढ झालेली आहे. निकी म्हणते की ती बेअरला कधीच त्रास देणार नाही, पण आज जर बेअरने तिला जायला सांगितलं तर निकी स्वतःचं वाईट करेल. हे ती खूप घुमवून फिरवून सांगते, पण अर्थ हाच असतो. यामुळे नाईलाजाने बेअरला मान्य करावं लागतं. बेअर बेडवर येतो पण त्याला झोप येत नाही. तो जागाच असतो आणि तितक्यात त्याच्या फोनवर साराचा मेसेज येतो. सारा त्याला भेटायला बोलवते कारण तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं. बेअर नकार देतो तेव्हा सारा त्याला त्याच्या घरी येण्याची धमकी देते. बेअर सांगतो की तोच सारासोबत कसं तरी भेटेल. बेअर हळूच बेडवरून उतरतो जेणेकरून निकी जागी होऊ नये, पण तितक्यात निकी बोलू लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निकी झोपलेलीच दिसत होती, पण तिच्या आतून आवाज येत होता. हा आवाज होता खऱ्या निकीचा. खरी निकी बेअरला सांगते की त्याने तिला संपवावं, कारण ती अशा प्रकारे आपल्याच शरीरात कैद राहून जगू शकत नाही. खरी निकी इतकंही म्हणते की सध्या दुसरी निकी झोपलेली आहे आणि बेअरने आवाज करू नये, नाहीतर ती जागी होईल. बेअर इतका मूर्ख असतो की तो खऱ्या निकीला विचारतो, तुला माझ्यासोबत राहायचं नाहीये का, म्हणजे तू संपून जाणं पसंत करशील माझ्यासोबत राहण्यापेक्षा. असो, मग मित्रांनो, बेअर साराला भेटायला जातो, जिथे सारा त्याला एक पत्र दाखवते. हे पत्र तिच्या शेवटच्या आर्ट स्कूल लुथर कडून आलेलं असतं आणि सारा ते बेअर सोबतच उघडू इच्छिते. बेअरही खूप उत्साही असतो कारण हा साराचा शेवटचा चान्स होता. पत्र उघडण्याआधी दोघं बोलतात, जिथे सारा निकीचं सत्य सांगते. सारा सांगते की निकी तिच्या वडिलांशी बोलतही नाही. तिचे वडील आजारी असल्याने ती अस्वस्थ असेल हा प्रश्नच नाही. शिवाय निकीचे वडील मुळात आजारीच नाहीत. मग सारा उघड करते की निकी प्रत्यक्षात गेल्या 2 वर्षापासून इयान सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. होय, निकीला बेअर आवडतच नव्हता, उलट ती इयान सोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि यामुळे स्पष्ट होतं की इयान निकी आणि बेअरच्या नात्यामुळे इतका अस्वस्थ का होता. सारा म्हणते की बेअर याहून चांगली मुलगी डिझर्व करतो आणि यावर बेअर विचारतो, ती मुलगी तू आहेस का. सारा हसते आणि म्हणते, मी तुझ्या डाव्या बाजूला होते, तुला मला किस करायचं होतं. यावरून सिद्ध होतं की साराला खरोखरच बेअर आवडत होता, किंबहुना हे दोघं एकमेकांसाठी अगदी योग्य वाटत होते. त्यांचं नातं खरं वाटत होतं. पण हा हलका फुलका प्रसंग फार काळ टिकत नाही. अचानक निकी दुरून धावत येते. कारच्या बाजूची काच फोडून एका दगडावर साराचं डोकं वारंवार मारते, ज्यामुळे साराचा तिथेच अंत होतो. हे बघून बेअर इतका धक्क्यात असतो की काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नव्हता. निकी आता रडत बेअरला सांगते, प्लीज घाबरू नकोस, मला हे करावं लागलं आणि हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. मग निकी म्हणते की साराचं शरीर लपवण्यासाठी बेअरने तिला मदत करावी. घाबरत बेअर होकार देतो आणि साराचं शरीर एका इमारतीच्या आत नेण्यासाठी तिला मदत करतो. मग निकी म्हणते इथून पुढे ती सगळं सांभाळेल आणि बेअर गुपचूप घरी जाऊ शकतो. बेअर लगेच घरी निघतो आणि कारमध्ये साराचं आर्ट स्कूलचं पत्र उघडतो. हे एक एक्सेप्टन्स लेटर होतं, म्हणजे सारा लुथर आर्ट स्कूलमध्ये निवडली गेलेली होती. पण आता या पत्राचा काहीच अर्थ उरलेला नसतो. हे बघून बेअर ओरडतो आणि पळत त्या दुकानाकडे जातो जिथून त्याने 1 विश विलो विकत घेतली होती. दुकानात तो घाबरत विचारतो की 1 विश विलो कुठे आहे, जेणेकरून तो आणखी एक इच्छा मागून निदान आपली जुनी इच्छा तरी रद्द करू शकेल. बेअरला 1 विश विलो सापडत नसतो, पण दुकानदार त्याला दाखवतो की दुकानात 3 1 विश विलो शिल्लक आहेत. बेअर हे तिन्ही उचलतो, पण दुकानदार सांगतो की एका माणसाला फक्त एकच इच्छा मिळू शकते. त्यामुळे बेअर आता नवीन इच्छा मागू शकत नाही. मात्र दुसरं कोणीतरी आपली एक इच्छा वापरून बेअरची इच्छा रद्द करण्याची इच्छा मागू शकतं. बेअर दुकानदारालाच म्हणतो की त्याने त्याच्यासाठी इच्छा मागावी, पण दुकानदार सांगतो की त्याची एक इच्छा आधीच पूर्ण झालेली आहे. मग बेअर स्वतः कारमध्ये जाऊन स्वतःच विलो तोडण्याचा प्रयत्न करतो, म्हणत निकीने मला फक्त मित्रासारखं आवडावं. पण तो विलोच तोडू शकत नव्हता. कितीही ताकद लावली तरी ती तुटत नसते. यानंतर बेअर लगेच इयानला भेटतो. बेअर इथे इयानला शेवटी सगळं सांगतो. हे सगळं एका इच्छेमुळे घडतंय आणि विचारतो की इयान हे सगळं रद्द करण्यासाठी एक इच्छा मागेल का, म्हणजे बेअरसाठी एक इच्छा मागून सगळं पूर्ववत करेल का. जी बेअरची इच्छा होती ती रद्द करेल का. साहजिकच इयानचा या इच्छेच्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आणि तो गमतीत $1 अब्ज इच्छा मागतो.
आणि विलो तोडतो. लगेच वरून पैशांचा पाऊस पडू लागतो. म्हणजे इयानची इच्छा यशस्वी झाली आहे. दुसरीकडे बेअरकडे आता काहीच पर्याय उरलेला नसतो. त्यामुळे तो विचार करतो की तो निकीलाच इच्छा मागायला सांगेल. बेअरला वाटतं की ती त्याच्यासाठी काही करू शकते. कदाचित त्याची इच्छा रद्द करण्यासाठीही एक इच्छा मागेल. जेव्हा बेअर निकीकडे जातो तेव्हा त्याला दिसतं की निकीने स्वतःच्या अंगावर सारासारखे टॅटू काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण निकीच्या मते जर बेअरला सारा आवडते तर तीही साराप्रमाणे बनेल. निकीने एक विचित्र सजावट केलेली असते जी खूपच भयंकर असते आणि यात बेअर आणि निकीचा फोटोही ठेवलेला असतो. आपल्याला दिसतं की निकीने साराचं शरीर अजूनही तिथेच ठेवलेलं असतं. बेअर निकीला विचारतो की ती त्याच्यासाठी काही करू शकते का, पण निकी आय लव्ह यू असं ओरडत स्वतःच्याच डोक्यावर हल्ला करून स्वतःला जखमी करते. निकी अतिशय भयंकर वागत असते आणि तितक्यात खोलीत इयान येतो. निकी एक पिस्तूल काढून इयानला संपवते. म्हणजे साराच्या वडिलांच्या ड्रॉवरमध्ये पिस्तूल ठेवलेलं असतं, कारण निकीने नेमकं याच पिस्तुलाचा वापर केलेला असतो. निकी इथे विचित्र भयंकर बोलते आणि घाबरलेला बेअर तिला शांत करत हळूच तिच्या हातातून पिस्तूल घेतो. मग बेअर म्हणतो की त्यांनी फ्रेश होऊन काहीतरी खायला हवं. निकी होकार देते आणि अचानक बेअर उठून स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतो. कारण बेअरचा विचार असतो की तो स्वतःला संपून घेईल. गोष्टी खूपच पुढे गेलेल्या असतात आणि बेअरच्या हातात बंदूकही असते. तो बंदुकीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो पण हिंमत करू शकत नाही. म्हणून तो बाथरूममध्ये पडलेली तीच औषधाची बाटली ज्यामुळे त्याची मांजर मरण पावली होती तीच काढतो आणि पूर्ण डब्बीच एका दमात खाऊन टाकतो. यानंतर बेअरला कदाचित पश्चाताप होतो की त्याने असं का केलं, कारण तो लगेच उलटी करण्याचा प्रयत्न करतो. पण तितक्यात आपल्याला विलो तुटल्याचा आवाज ऐकू येतो. बाहेर निकीने कदाचित इच्छा मागितलेली असते की बेअरने तिच्यावर सारा एवढंच प्रेम करावा. कारण आपल्याला दिसतं की बेअर एकदम भानावर राहत नाही. तो हसत हसत बाहेर येतो आणि निकीकडे जातो. त्याच्या डोळ्यात निकीसाठी प्रेम असतं. तिथे आपल्याला तुटलेला विलोही दिसतो. तितक्यात बेअरने खाल्लेल्या औषधाचा परिणाम होतो आणि बेअरचा अंत होतो. यामुळे निकी खूप रडते. इतकंच नाही, तिलाही स्वतःला संपावंसं वाटतं. मग येतो एक ट्विस्ट. बेअरचा अंत झाल्यामुळे त्याची इच्छाही कुठेतरी संपते. बेअरच्या मृत्यूने निकीने मागितलेली इच्छाही संपुष्टात येते आणि यामुळे खरी निकी परत तिच्या शरीरात येते. म्हणजे तिची जाणीव परत येते. तिला दिसतं की इथे सगळा विध्वंस झालेला आहे. खरी निकी घाबरून जाते. तिच्यासमोर प्रेत पडलेली असतात. सगळं विस्कटलेलं असतं आणि या क्षणी चित्रपट संपतो. तर मित्रांनो, ही होती ऑब्सेशन चित्रपटाची कथा. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि मी तुमच्यासाठी असेच जगातील वेगवेगळे सिनेमे घेऊन येत राहील. त्यासाठी पाहत राहा आपला चॅनल पिक्चर पेटी. धन्यवाद.